पुरुषांना साधारणतः सडपातळ, गोऱ्या, दिसायला देखण्या अशा महिला आवडतात असे सर्वांनाच वाटतं। यातील खरं असेलही कदाचित, पण यासोबतच महिलांमधील काही वेगळे गुण पुरुषांना आकर्षित करतात। जसे की पुरुषांना हाय व्हॅल्यू महिला या जास्त आवडतात। अशा महिलेच्या व्यक्तिमत्वाकडे पुरुष लगेचच आकर्षित होतात। पण हाय व्हॅल्यू वुमन म्हणजे नक्की काय, याचा अर्थ काय समजून घेऊयात। हाय व्हॅल्यू वुमन म्हणजे अशी महिला जिची सर्वच जण प्रशंसा करतात, जिला मान सन्मान मिळतो, जिचा आदर केला जातो आणि जी सर्वांशी मिळून मिसळून राहते अशी महिला। जर तुम्हालाही अशी पर्सनॅलिटी बनवायची असेल तर तुमच्यात कोणत्या क्वालिटीज असायला हव्यात पाहूयात। हाय व्हॅल्यू वुमन बनण्याची पहिली क्वालिटी म्हणजे आदर मिळवा। आदर मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी अतोनात कष्ट करावे लागले तर मागे हटू नका। या व्यतिरिक्त दुसरी क्वालिटी सांगायची झाल्यास कॉन्फिडंट राहा। जर तुमच्यात आत्मविश्वासच नसेल तर तुम्ही कधीच हाय व्हॅल्यू वुमन बनू शकणार नाही। यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि कॉन्फिडंट बना। तिसरी क्वालिटी म्हणजे ॲडजस्टमेंट करू नका। ज्या गोष्टींची तुमची पात्रता असेल त्या गोष्टीसाठी कधीही मागे हटू नका, म्हणजेच ॲडजस्टमेंट करू नका। आणखी सांगायचं झाल्यास तुमचं स्टँडर्ड सुद्धा सेट करा। पुरुष कायमच अशा स्त्रीकडे लवकर आकर्षित होतात जिचं स्वतःचं असं अस्तित्व असतं, स्वतःचा स्टँडर्ड असतो। आणखी एक क्वालिटी सांगायची झाल्यास ती म्हणजे स्वतःचं आयुष्य जगा। अनेकदा काय होतं की महिला प्रेमात पडल्या किंवा लग्न झाल्यावर त्या पुरुषासाठी स्वतःला बदलतात, स्वतःच्या काही सवयी सोडून देतात आणि त्याला आवडत असलेल्या सवयीची सवय करतात, पण हे पूर्णतः चुकीचं आहे। अशा स्त्रिया पुरुषांना अजिबात आवडत नाही। यानंतरची पुढची क्वालिटी सांगायची झाल्यास म्हणजे इमोशनली स्ट्रॉंग असणं। पुरुष अशा स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात ज्या भावनिकदृष्ट्या म्हणजेच इमोशनली स्ट्रॉंग असतात। कितीही कठीण परिस्थिती असली तरी अशा स्त्रिया सहजपणे परिस्थिती हाताळू शकतात। त्यामुळे तुम्हाला या क्वालिटीजबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।